आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 कोण ठरणार आहे पहिला फायनल मध्ये दाखल होणारा संघ या मॅचच्या अखेरीस आपल्याला कळणार आहे। मायकोफ विरुद्ध डीएनसीसी, डीएनसीसी विरुद्ध मायकोफ हा सामना पाहू शकता। मैदानाच्या आतमध्ये दोन सलामीचे फलंदाज पाहू शकता। स्ट्राइक एंड वरती मनीष, नॉन स्ट्राइक एंडला कुणाल, गोलंदाजी मार्क वरती सचिन। सामना करूया सुरू, जाऊया मैदानाच्या आतमध्ये। सचिन याचा पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलून काढला। एक सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना मनीष भोईर एक ने श्री गणेश झालाय धाव फळकाचा। एक चेंडू एक। राकेश परदेशी सरावली ग्रामपंचायत सदस्य 3 दिवसांचा रोज आम्हाला सपोर्ट करतोय। बोल फटाफट। येस, आपण पाहू शकता राकेश परदेशी सर गेले 3 दिवस झाले सतत इथे मैदानात हजेरी लावतायत। आयोजक संघाला सपोर्ट ह्यांचा कायम असतो, ते म्हणजेच सरावली ग्रामपंचायत सदस्य राकेश परदेशी सर। धन्यवाद सर, आपण इथे उपस्थित आहात। आपला सहभाग कायम आमच्यासोबत असाच राहील, आपला सहयोग आम्हाला असाच राहील अशी आशा करतो। सुधीर साळुंके सर मंचावर यायचं, आयोजकांची विनंती आहे आपण प्लीज मंचावर यायचं आहे। सुधीर साळुंके सर, रुपेश पोटफोडे मंचावर यायचं आहे, आयोजकांची विनंती आहे। सुधीर साळुंके सर आणि रुपेश पोटफोडे दादा यायचं आहे मंचावर, आयोजकांनी बोलवलंय आपल्याला, आयोजकांच्या विनंतीला मान द्यायचं आहे, मंचावर यायचं आहे। आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय होतंय, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय, ते म्हणजे फलंदाज कुणाल याला। जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत, धावा झाले ते 3, एक गडीच्या मोबदल्यास पुन्हा एकदा चेंडूचा डिक्लेअर झोन मध्ये नवीन फलंदाज आदित्य आपण पाहू शकता। आतापर्यंत समीकरण पाहता या षटकाचं 1 सिंगल, 2 सिंगल, 1 डॉट आणि 2 वाईडच्या रूपाने रन आलेत। पुढचा चेंडू 5वा चेंडू असणार आहे आणि आता काय घडतंय, पुन्हा एकदा महागडे षटक, चुकी करत असताना स्वतः गोलंदाज। धावा झाल्यात त्या 5 आणि या 5 धावांमध्ये पाहिलं गेलं तर 3 धावा वाईडच्या रूपाने आल्या आहेत। आता काय होतंय, फटका सजवलाय, थोडंसं फंबल आणि इथे एक धाव घेण्यात यश आलंय। नो +1 ने धावसंख्या वाढतीये, धावसंख्या झाली ती 7। खूप एक्स्ट्रा रन्स खर्च करत असताना तो म्हणजेच गोलंदाज सचिन मैदानाच्या आतमध्ये। येस, आपण जातोय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आदित्य। पाहूया काय करतोय या पुढच्या चेंडूवरती, हलक्या हाताने ढकललाय, सेन्सिबल क्रिकेट, 1 सिंगल। तदरम्यान 5 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या झाली 8 आणि हलक्या हाताने पुन्हा एकदा एक धावाने सांगता केली या षटकाची। एक षटकार समाप्तीस, धावसंख्या झाली 9, एका गडीच्या मोबदल्यात। मैदानाच्या आतमध्ये 2 संघ, डीएनसीसी विरुद्ध मायकोफ। कोण ठरणार पहिला संघ फायनल मध्ये जाणारा। येस, एक चांगल्या सामन्याची आपण अपेक्षा करतोय, कारण हा निर्णायक सामना असणार आहे। हा सामना ठरवणार आहे कोण असणार आहे तो संघ जो दाखल होणार आहे मेगा फिनाले मध्ये या साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 च्या मेगा फिनाले मध्ये दाखल होणारा पहिला संघ डीएनसीसी का मायकोफ, मायकोफ का डीएनसीसी, पाहूयात। येणारा सामना आपल्याला कळवणार आहे, सामन्याच्या अखेरीस आपल्याला समजणार आहे पहिला संघ दाखल होणारा फायनल मधला, मेगा फिनाले मधला। येस, पुढचा चेंडू, पहिला चेंडू या दुसऱ्या षटकातला, गोलंदाजी मार्क वरती सुमित
मनीष यांचा फटका मारण्याची इच्छा होती, पण कुठेतरी निर्धाव चेंडूची सुरुवात करतोय तो म्हणजेच सुमित. पुढचा चेंडू काय होतंय पाहूया. हा देखील फटका सजवला होता. चांगली फेकी, कॉलिंग चांगली, अपील केलेली, पण इथे व्यवस्थितरित्या धाव पूर्ण करतोय तो म्हणजेच मनीष. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली डबल डिजिट मध्ये पोहोचली आहे, 10 धावा. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा चेंडू फटका लगावलाय, क्षेत्ररक्षक येतोय, फेकी थोडीशी चुकी करताना तदरम्यान एक धाव काढली जाते. धावसंख्या झाली 11. 1-1 ऑन 1 विकेट लॉस. एक षटक 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 11. एका गडीच्या मोबदल्यात षटकाचं समीकरण पाहता 1 डॉट 2 सिंगल. पुढचा चेंडू, चौथा चेंडू हलक्या हाताने ढकलून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 1 ने वाढतीये. धावसंख्या झाली 12. तीन सिंगल, 1 डॉट चेंडू. आतापर्यंत समीकरण या षटकाचं. उर्वरित 2 चेंडू राहिलेत. या 2 चेंडूवरती या षटकाच्या काय होणार आहे पाहूया. दुसरं षटक आहे, 2 चेंडू राहिलेत. फलंदाजी मार्कवरती आदित्य चांगली साथ देताना ते म्हणजेच मनीषाला हलक्या हाताने ढकलून काढलाय. 1 धावेसाठी 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली 13. एक उर्वरित शेवटचा चेंडू या षटकातला, दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती सुमित. 4 सिंगल, 1 डॉट. आतापर्यंत समीकरण या षटकाचं आपण पाहिलं. मैदानाच्या आतमध्ये काय होतंय. यस, मनोबल वाढवताना प्रेक्षक मैदानाच्या बाहेरून गोलंदाजाचं तदरम्यान एक फटका सजवला होता, पण चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूने सांगता होते या षटकाची. धावसंख्या झाली 13. एका गडीच्या मोबदल्यात 2 षटकुच्या समाप्तीस. या तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली जाते. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय, तो म्हणजेच अंकित. गोलंदाजी मार्कवरती सामोरे जाईल तो म्हणजेच फलंदाज आदित्य. आतापर्यंत शांत 4 चेंडू 4 धावांची खेळी करून वैयक्तिक 4 धावांवरती खेळत असलेला फलंदाज आदित्य. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा काय घडतंय. त्रिफळा उद्ध्वस्त, तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच आदित्यला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच फलंदाज अजय, ज्याने क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये सुंदर शेवटच्या चेंडूवर चौकार लगावून सामना जिंकवला होता. आणि आता काय होतंय, येता क्षणी तंबूच्या आसऱ्यास परतावं लागतंय ते म्हणजेच फलंदाज अजय याला.
उपस्थित झाले आहेत. तर आपण जो सामना पाहतोय पहिला सेमीफायनलचा मुकाबला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण कॉमेंट्री बॉक्सकडे जाऊया. आपण थोड्याच वेळात पाहुण्यांचं देखील या ठिकाणी यथोचित स्वागत करणार आहोत. धन्यवाद. येस, पाहूयात मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत या षटकाचं समीकरण पाहता 3 विकेट, 1 निर्धाव चेंडू, 1 सिंगल आणि आता हा शेवटचा चेंडू असणार आहे अंकित याचा. अंकित सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दर्शवताना हॅट्रिक विकेट ज्याने लगावली पहिल्याच 3 चेंडूंवरती. आणि आता काय घडतंय तर ब्रँडेड फटका मनीष भोईर यांच्या मार्फत येतोय. सुंदर चौकार. करणार आहे. चला, सुमित त्याचं वैयक्तिक दुसरं षटक असणार आहे. इथे सुंदर गोलंदाजी केलेली पण तदरम्यान मागे थोडासा फंबल पाहायला मिळाला. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला. धावसंख्या वाढली 1 ने. धावसंख्या होतीये 19. चला, आपण पाहतोय फलंदाजी मार्क वरती तो म्हणजेच फलंदाज मनीष भोईर. येथून काहीतरी आक्रमण करावं लागेल, आक्रमकता दर्शवावी लागेल, फटकेबाजी दर्शवावी लागेल जर एक सन्मानजनक स्कोर लगावायचा आहे बोर्डवरती. पाहूयात आता काय होतंय. चेंडू सोडण्याची इच्छा होती, वाटलं होतं वाईड, पण चेंडू जाऊन आदळतोय पायांवरती. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. या निर्धाव चेंडूसह 2 चेंडू, धावसंख्या झाली 19. सुंदर गोलंदाजी सुमित याच्या मार्फत मैदानाच्या आतमध्ये. आणि इथे काय घडतंय, स्वतःला पूर्णतः झोकून देतोय तो म्हणजेच क्षेत्ररक्षक आशिष यांच्या मार्फत सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. असं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे कारण क्षेत्ररक्षकाची साथ ही फार गरजेची असते गोलंदाजासाठी. असं सुंदर क्षेत्ररक्षण कुठेतरी आत्मविश्वास आणि मनोबल वाढवतं गोलंदाजाचा. नक्कीच सुंदर गोलंदाजी सुमितच्या मार्फत आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 चा हा पहिला सेमीफायनल मुकाबला. जो जिंकणार तो दाखल होणार मेगा सेमीफायनल मध्ये. पाहूयात काय घडतंय या मॅच मध्ये. आणि या सुंदर सेमीफायनल मुकाबल्याचं आस्वाद घेताना ते म्हणजेच आमचे पाहुणे चंदन सिंग सर, स्वागत आहे आपका. जाऊया मॅच कडे. पुन्हा एकदा फलंदाजी मार्क वरती मनीष. फटका सजवायचा होता, फळी फिरवली होती पण संपर्क नाही. चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. 1 ने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या झाली आहे 22. 3 षटक 5 चेंडूचा खेळ झालाय. एक शेवटचा उर्वरित षटक या चेंडू या षटकातला. काय होणार आहे या चेंडूवरती. येस, चौथ्या षटकातला हा शेवटचा चेंडू. सुमित याचा फटका सजवला जातोय. कार्पेट शॉट जातोय इनटू द गॅप. येतोय चौकार. सुंदर. इच्छा नसणार की अर्ध्यावरती हा टुर्नामेंट सोडून जाण्याची. जो तो हा टुर्नामेंट जिंकण्याची मनशा घेऊनच सहभागी होत असतो. सुरेख संगीत आपण पाहिलं मातोश्री डीजे यांच्या मार्फत.
सर्व हाच विचार करत असतील की हा टुर्नामेंट, हा सामने अशा या अर्ध्या रात्री सोडून जायचे नाहीत, सर्वांनाच मानकरी व्हायचं आहे. ते म्हणजेच साई यंग वॉरियर्स आयोजित साहेब बाळासाहेब ठाकरे चषक 2025 पहिला सेमीफायनलचा मुकाबला. जिंकणार तो दाखल होणार मेगा फायनलमध्ये. धडपड चालू आहे, धावपळ चालू आहे आणि हे शेवटचं षटक किती धावा गोळा करणार ते म्हणजेच फलंदाज मनीष आणि प्रज्ञेश मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. दोन फलंदाज. मनीष यांनी फटका सजवलाय, येतोय मनीषच्या फळीतून सुंदर तंगदार चौकार. चला पंच दखल घ्यायची, लवकरात लवकर सामने सुरू करायचे आहेत. आपल्याला इथून पुढे अजून एक सेमीफायनलचा मुकाबला खेळवायचा आहे. त्यानंतर आपला फायनलचा मुकाबला असणार आहे. प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी असणार आहे. मान्यवर आपले उपस्थित आहेत, पाहुण्यांचं स्वागत आहे. जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. एक चौकार लगावला गेलाय, पुढचा चेंडू फटका सजवलाय, चेंडू अडवला जातोय. तदरम्यान एक धाव पूर्ण. एक धावेवर संतुष्ट मानावी लागेल, कुठेतरी इच्छा दर्शवत आहे दुसऱ्या धावेची, पण सिंगलने संतुष्टी. एकने धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली 30. षटकाचा जर विचार केला, पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, तदनंतर सिंगल लगावली आहे. प्रयत्न होता चौकार मारण्याचा, चेंडू अडवला गेला, तदरम्यान एक धाव चोरली गेली. एकने धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या झाली 31. 4 गडींच्या मोबदल्यात खेळ झालाय. 4 षटक 2 चेंडूंचा. शेवटच्या षटकातला हा तिसरा चेंडू. आणि आता काय घडतंय, चांगलं कलेक्शन, चांगली फेकी. तदरम्यान एक धाव पूर्ण. चला 3 चेंडूचा खेळ झाला या षटकामध्ये. 2 सिंगल 1 चौकार समीकरण आतापर्यंत या षटकाचं. हा पुढचा चेंडू चौथा अमन यांचा. सामोरे जाईल तोच फलंदाज मनीष. फटकेबाजी करताना आपण पाहिलं त्याला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका सजवलाय. तदरम्यान तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि आपण पाहू शकता प्रेक्षकांमध्ये जल्लोष. कुठेतरी DNCCचे सपोर्टर्स मैदानाच्या बाहेरून जल्लोष आणि आत्मविश्वास वाढवताना त्यांच्या खेळाडूंचा मैदानाच्या आतमध्ये. हा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका सजवला होता, पण अपयश येतंय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 निर्धाव चेंडू, 2 सिंगल 1 चौकारने आपण पाहतोय मॅच मध्ये रंगत भरली आहे, ती म्हणजे DNCC संघाकडून. आता पुन्हा एकदा या शेवटच्या चेंडूवरती फटका मारण्याचा प्रयत्न होता. काय होतंय, तंबूच्या आसऱ्यास परतावला गेल्या शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मनीष भोईर यांना. धावसंख्येची जर वार्ता केली तर झाल्यात 32. विजयासाठी पाहिजे 33. मुख्य व्यासपीठावर आपले आजचे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. चंदन सिंह आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मी अक्षय यांना विनंती करतोय, आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आपण करणार आहोत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर खूप मोठी व्यक्ती आहे. कोकण प्रांत गौरक्षा प्रमुख बजरंग दल यांच्या मार्फत यांचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आज उपस्थित आहेत. तर आपण पाहतोय आपले आयोजक म्हणून काम या ठिकाणी करणारे अक्षय आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडून आलेल्या पाहुण्यांचं आपण पाहतायत यथोचित स्वागत होताना मायेची उबदार शाळ आणि एक सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होतंय. वेलकम सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. त्यानंतर दीक्षित सर त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. चिराग सिंग यांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी त्यांना विनंती करतोय की दीक्षित सरांचं देखील यथोचित स्वागत. अगदी आपण या वेळ काढून उपस्थित झाले. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर वेळ कोणालाही नसते, परंतु वेळ काढावं लागतं आणि तीच वेळ काढताना इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दीक्षित सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या स्वागत सन्मान या ठिकाणी केला जात आहे. त्यांचे देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी आपल्या वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात. रॉबिन सिंग सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. रॉबिन सिंग देखील आपण पाहतायत. बजरंग दल बोईसर प्रखंड संयोजक म्हणून त्यांची ख्याती आपल्याला पाहायला मिळत आहेत
आणि ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी विनंती करेन की त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करून घेऊयात. पुन्हा एकदा मी विनंती करतोय की आपण रॉबिन सिंह सरांचं स्वागत आपण करायचं आहे. आणि लगेचच आपण जाऊयात मुख्य मॅच कडे, जिथे सेमीफायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त थरार आहे. एका बाजूची बॅटिंग आपण पाहिली, आता मात्र आपण पाहतोय संतोष, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमन फलंदाजीसाठी, आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळतोय बिगेश. पहिलाच चेंडू हाताळलाय आपण पाहू शकतायत या ठिकाणी मुख्य व्यासपीठावर रॉबिन सिंह उपस्थित, आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बजरंग दल प्रखंड संयोजक म्हणून कामगिरी पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं व्यक्तिमत्व. तसेच मेहुल देखील या ठिकाणी उपस्थित होताना, मेहुल पाटील, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या टुर्नामेंटमध्ये. तर जाऊया मॅच कडे आपण, जिथे पुन्हा एकदा पाहतोय बिगेश गोलंदाजी मार्कवर आहे. 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. इथून जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ झालाय. इथून आपण पाहतायत सिंगल रन्स मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 6 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. पहिला सेमीफायनलचा हा मुकाबला आहे, जिथे 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला बोईसर विभागातील DNCC, तर दुसऱ्या भागातील आपण पाहतोय मायकोप विभागातील अगदी केवा रोड मधून मायकोप हा संघ. आज कित्येक वर्ष खूप चांगली कामगिरी राहिली त्यांची. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. बिगेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फटका तर सजवला. इथे मात्र कुणाल किणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जो आहे तो मात्र अडवण्याचं काम केलंय, आणि इथून जर पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल रन्स मिळेल. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 7 धावा स्कोर कार्डवर आहे. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. मनीष भोईरच्या अगदी गॅप मधून खेळला. प्रयत्न केले होते थांबवण्यासाठी, परंतु नामुश्किल. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार, चौकार. या दरम्यान आपण 2 संघाचे कर्णधार या आपण एका बाजूला मुकेश इलेव्हन आणि दुसऱ्या बाजूला वामिका स्टार जय जोगणेदेव आगवण संघ, दोन्ही संघाचे कर्णधार या लगेचच टॉस बॉक्स मध्ये, जिथे आमचे मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच या ठिकाणी कॉइन स्पिन करणार आहोत. तर आदरणीय श्री चंदन सिंह सर यांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये प्रस्थापित व्हा. तिथे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या 2 संघादरम्यान ही सेकंड सेमीफायनलचा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चला जाऊया टॉस कडे. चॉईस कॉल असणार आहे. कॉल असणार आहे मुकेश इलेव्हन संघाचा. हेड्स कॉल आहे अँड इट्स टेल्स कॉंग्रॅच्युलेशन्स जय जोगनाथ बागवान, आपण टॉस जिंकलेला आहात. प्रथम आपण काय करू इच्छिता? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षण करणार आहात. समोर आपण पाहताय की मुकेश इलेव्हन सारखा संघ आहे जो ग्रामीण पॅनलमधून आपल्यासमोर खेळणार आहे. त्यांना तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांवर अडवणार? आम्ही त्यांना कमीत कमी धावात थांबवायचा प्रयत्न करणार. ओके, कमीत कमी धावा. आता कुठलाच नंबर रिवील केला नहीं है. जैसे कि आप देख सकते टॉस बहुत इंपॉर्टेंट होता है और आपने टॉस हारा है. अगर आप टॉस जीतते तो आप क्या करना चाहते हैं? बैटिंग. ओके, तो वही आपको बैटिंग करने के लिए इनवाइट किया गया. आप देख रहे हो सामने आपके एक जय जोगनाथ बागवान, वामिका स्टार, एक बड़ी टीम है. इस टीम के सामने खेलते वक्त आप कितने रन्स बनाना चाहेंगे? 45. ओके, ऑल द बेस्ट आपको आपकी अगली मैच के लिए. थैंक यू. थैंक यू सर. धन्यवाद. मी पुन्हा एकदा मान्यवरांना विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या, जिथे पहिला सेमीफायनल चालू आहे. आतापर्यंत जर विचार केला तर 17 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. हा चौकार आलाय. प्रयत्न होते दोन्ही क्षेत्ररक्षकाचा
की चेंडू रोखायचा, परंतु यावेळेस आपण पाहतो यावेळेस चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू. दोन फलंदाज विचार केला तर संतोष आणि अमन ही जोडी खास आहे DNCC संघाची. कारण की आपण पाहिलं होतं राकेश गुप्ताला, गोलू याला ज्या पद्धतीने गोलू 2023 मध्ये फुल फॉर्म मध्ये होता, परंतु गेले काही 1-2 वर्ष झाले आज गोलू थोडासा आपण पाहतोय आउट फॉर्म आहे, परंतु त्याचं फॉर्म मध्ये येणं खूप गरजेचं असेल आपल्या टीमला. इथून जर पाहिलं तर पाहतोय आपण हलक्या हाताने खेळून काढलाय अमन, खूप चांगली कामगिरी करत असताना. अमन जर पाहिलं तर अष्टपैलू खेळाडू म्हणून DNCC संघाकडे आपण नेहमीच पाहतो, ज्याची गोलंदाजी खूप चांगली आहे, ज्याचं क्षेत्ररक्षण अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतंय. आणि फलंदाजीतून जर पाहिलं तर फलंदाजी करत असताना आता मात्र ओपनिंग फलंदाज, मुख्य फलंदाज म्हणून या ठिकाणी अमनचा विचार केला जातोय. धावसंख्या झाली 19 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत. पाण्याची व्यवस्था करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट मधून आले आहेत, जबरदस्त फटकेबाजी करत असताना त्याच्या बॅट मधून जर पाहिलं तर 2 चौकार आले आहेत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर येताना वेगवान गोलंदाज आहे, एक्सप्रेस गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर सिंगल रन साठी नक्कीच खेळून काढलाय. सिंगलने धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा, एक रन खूप महत्वाचं असणार आहे DNCC टीमला. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळेस जर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव हा थोडंसं टेन्शन वाढवेल मायकोप संघाचा, परंतु पुन्हा एकदा तीच कामगिरी होत असताना आता मात्र ही कामगिरी वाढवली मी म्हणेन, कारण की 1+1 अशा 2 धावा आल्या आहेत. एकंदरीत 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 23 धावा. अजूनही आपण पाहतोय 10 धावांची आवश्यकता असेल, परंतु यावेळेस 2 फलंदाज एकाच ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळाले आणि त्याचं रूपांतर जर पाहिलं तर विकेट येत असताना. आक्रमण चांगलं होतं, परंतु त्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण आणि गॅदर देखील आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन मध्ये, रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. आणि इथून जर पाहिलं तर नक्कीच अमनचं विकेट खूप महत्वाचं असणार आहे, कारण की अमन ज्या पद्धतीने खेळतोय पूर्णपणे आपल्या संघाला सांभाळतोय आणि हेच मात्र जाणलं जातं. इथून जर पाहिलं तर खूप वेगवान चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू जर पाहिलं तर अजयच्या हातामध्ये जाऊन थांबला जातोय, जिथे जर पाहिलं तर कुठली रन्स येणार नाहीये. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 3 एक्स्ट्रा रन्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. उर्वरित जर पाहिलं तर बॅटमधून फक्त आणि फक्त 1 रन्स येताना आमच्या मुख्य डाईजवर आपण पाहू शकतायत. मान्यवर ज्या पद्धतीने आज मॅचचा आनंद घेत आहेत, या टुर्नामेंटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु यावेळेस पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. आता मात्र डॉट चेंडू येत आहेत की काय, कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू आले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकताय DNCC हा संघर्ष करणारा संघ आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय ज्या संघाने जर पाहिलं तर आयोजन करताना तब्बल 1 लाखाचं पारितोषिक अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये जे आतापर्यंत कधी झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं, परंतु ते त्यांनी करून दाखवलं आणि खूप चांगला सपोर्ट त्यांना मान्यवरांचा देखील लाभला. यामध्ये स्वतः या ठिकाणी जर पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं होतं. परंतु यावेळेस आता चर्चा अशी झाली की बोईसरमध्ये आणखीन 2 टुर्नामेंट अशा मोठ्या होणार आहेत की ज्यामध्ये आपण पहिल्याच दिवशी थोडीशी घोषणा होताना पाहिली. 1 टुर्नामेंट जर पाहिली तर 2 आणि 1 टुर्नामेंट जर पाहिली तर 3 लाखाची, अशा लाखवारी टुर्नामेंट आता मात्र चर्चेत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून फक्त बॅट ठेवली, आता मात्र सोपं केलंय समीकरण खऱ्या अर्थाने. जर पाहिलं तर अमनने ज्या पद्धतीने बॅटिंग केले त्यांनी 10 चेंडूमध्ये नक्कीच 12 धावा जमवल्या आहेत आणि आता मात्र 12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे.
आणि फक्त आता मात्र सिंगल रन्स ज्या पद्धतीने यायला हवेत, पण तू यावेळेस वेगळं विचार करतोय मायकोप संघ. कारण की जर पाहिलं तर विकेट जवळ घेतले आहेत, क्षेत्ररक्षक जवळ घेतले आहेत, म्हणजे इथून जर पाहिलं तर प्रत्येक सिंगल रन वाचवण्याचा प्रयत्न करेल. आहा, इथे काय घडलंय? अमन सारखा एक चांगला सेट बॅट्समन आता मात्र त्याला तंबूचा आसरा पकडावा लागणार आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, नक्कीच समोरच्या जर टीमने पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ घेतले होते, त्याचा फायदा उठवायचा होता, परंतु फायदा उठवताना स्वतःच जाळ्यात अडकले आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर मनीष भोईर या ठिकाणी विकेट काढतोय. आता मात्र आपण पाहू शकतायत चेंडू शिल्लक आहेत 11 चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुमित, ज्याने मागच्या जर पाहिलं तर मागच्या इनिंग मध्ये मागच्या मॅच मध्ये चौकाराची हॅट्रिक मारली होती आणि मॅच विनिंग करून दाखवली होती असा खेळाडू. परंतु यावेळेस आपण पाहतोय टॅप करण्याचा प्रयत्न होता, चांगलं क्षेत्ररक्षण, चेंडूला अडवलंय, परंतु 1 रन्स जी आहे ती मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या स्कोर कार्डवर 28 धावा, 10 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. 5 रन्स, 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डीएनसीसी नीड करताना आपल्याला पाहायला मिळतं. इथून मात्र पाहिलं तर अगदी चेंडूवर आला होता बिगेश, हिट करण्याचा प्रयत्न होता बिगेशचा, परंतु चेंडू प्रॉपरली हातामध्ये आला नाही आणि तेच पाहतोय आपण, सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न होता. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा, आता मात्र बॅटची एज आणि पुन्हा एकदा विकेटचं पतन होताना मॅच मध्ये ट्विस्ट येते की काय? कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय, एकीकडे पाहिलं होतं की इझिली डीएनसीसी हा संघ ही मॅच जर पाहिली तर आपल्या बाजूला झुकवते की काय, परंतु कलाटने घेतले. कारण की मनीष भोईराला गोलंदाजी मार्कवर, मनीष भोईरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि 2 विकेट आतापर्यंत त्याने नक्कीच चटकावले आहेत. इथून जर पाहिलं तर 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 4 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला जर पाहिलं तर आकाश आणि दुसऱ्या बाजूला आशिष नॉन स्ट्राईक एंड वर आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने 2 चेंडू मध्ये 2 रन्स बनवले आहेत. परंतु यावेळेस आपण पाहतोय डावखरे हाताचा फलंदाज आकाश येताना आणि त्याच्या समोर गोलंदाज मनीष भोईर. मॅच खूप महत्वाची आहे, जाणलं आहे, पण यावेळेस ही चूक नकोय, कारण की मायकोपची ही चूक खूप महागात पडेल. एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळतात. इथून पाहिलं तर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न अगदी जीवाची आकांत करत असताना आशिष आपल्याला पाहायला मिळाला, क्रीजवर पोहोचला जातोय, सिंगल रन्स जमवल्या जात आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत बिगेश एफर्ट वापरले, परंतु त्यापेक्षाही जास्त एफर्ट आशिषच्या राहिल्या. 7 रन्स जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स आल्या, त्याच कुठेतरी वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 2 धावाची आवश्यकता आहे उर्वरित 7 चेंडू मध्ये. परंतु यावेळेस पायावर चेंडू आदळतोय, सिंगल रन्स या ठिकाणी घेताना कुणाल डायरेक्ट हिटच्या माघारीवर होता, परंतु सिंगल रन्स मिळेल. ओव्हरची होईल समाप्ती. 6 चेंडू शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. 3 गडी बाद झाले आहेत, 32 धावा स्कोर कार्डवर आहेत. 5 गडी बाद झाले होते ते म्हणजे मायकोप संघाचे आणि 3 गडी बाद झाले ते म्हणजेच डीएनसीसी. आता जर 6ही चेंडू जर पाहिले तर जरी डॉट आले तरी इथून जर पाहिलं तर विकेट न गमावता डॉट जरी आले तर सामना डीएनसीसी हा संघ जिंकू शकतोय. इथून जर पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स ज्या आल्या तो खूप महागात आल्या असे मी म्हणेन मायकोप संघाच्या, कारण की आपण पाहिल्या व्हाईटच्या रूपाने आणि नोच्या रूपाने ज्या रन्स आल्या त्याच कुठेतरी जास्त एक्स्ट्राच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा समर्थ बटर या नावाने त्याला ओळखलं जातंय आणि 1 धावेची आवश्यकता असताना सामना या ठिकाणी जर पाहिलं तर आशिषचा सुरेख फटका आणि सामना विनिंग फटका पाहायला मिळाला. अभिनंदन फायनल मध्ये प्रवेश करतोय तो म्हणजेच डीएनसीसी.